जय साईनाथ. शुभ सकाळ. सकाळचे वाजले 4:30. मी सकाळी झोपलेले आहेत. साईराम. सकाळची चाय पिऊन घेऊया. दिवस 4था. जय साईनाथ. तर सकाळचे 5 वाजलेले आहेत. मी आणि भीम सगळं फ्रेश वगैरे दोघं झालो आहेत. तर आता आम्ही चाय पितोय. बाकीचे सगळे फ्रेश वगैरे होत आहेत. सूर्याची घरी सण दीपवाळी आली खरी परी त्याने चला लवकर पालखी सोबत या. चलो चलो विपिन. कसारा तर आमचा हॉल्ट आहे 8 किलोमीटर वरती. मी चाललोय 5:30 वाजता निघालोय हॉल्ट वरून रात्रीच्या. आईलो रे वाट माझी. चाय प्यायला थांबलोय. आता चढण चढलं आणि थोडं चाय प्यायला थांबलोय. जय साईनाथ. तर आता सकाळचे वाजले 7 आणि आम्ही चढतोय घाट. हा नाही तर आमचा मेन कसारा घाट हा मेन आहे. आज आमची मेन परीक्षा आज सुरू होणार आहे. जो कसारा घाट चालण्याच्या नंतर आमचे तुम्हाला पोरांची चेहरे दाखवतो किती सुख भेटणार आहे. त्यानंतर घाटन देवीचे. चला जय साईनाथ. दोनच मिनिटावर आमचा आता हॉल्ट राहिलाय कसाराच्या पायथ्याशी. तिथून आमचा आता मग नंतर मेन परीक्षा जी आहे त्यामुळे तुम्हाला मगाशी सांगितलं ती सुरू होणार आहे. तर आमचे 2 मित्र तिकडे ऑलरेडी जाऊन थांबलेले आहेत. निलेश याचा भाऊ तो इथूनच आता त्याची पायवारी सुरू करणार आहे. तर आता तिकडे तो थांबलाय. नको नको यामा तुमची BMW ऑडी. BMW ऑडी लय भारी रामा प्यारी. 11 नंबरची गाडी. 11 नंबरची गाडी. 11 नंबरची गाडी. आम्ही आता कसारा घाटच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तर आमचे तुम्हाला सांगितले की 2 मित्र आलेले आहेत. ते बघा इकडे. हे बघा निलेश तो आता इथून पायवारी सुरू करणार आहेत. त्यांची गडबड झाली. आता ह्यांच्याकडून माहिती पडलंय की आता इथे पावभाजी नाश्ता आहे. तर आम्ही पळत आलेलो आहे. तर हे बघा हे आता इथून पायवारी चालू करणार आहेत. पावभाजी उद्याबाईनी नंबर लावलेला आहे पावभाजीसाठी. घे तुला किती पाहिजे घ्या घ्या साईराम. जमली भक्तांची गर्दी पाहून हा साई पालखीचा थाट. श्री घाटन देवी आई येतो तुमच्या दर्शनासाठी. पायी पायी हा चढून कसारा घाट. साई तुझ्या शिर्डीला 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 येईन साई तुझ्या. जय साईनाथ. तर आता आम्ही कसारा घाट चढायला सुरुवात केलेली आहे. तर आमचे पै साईराम पण आहेत आमच्यासोबत. साईराम. तर बघूया आता किती वेळात आम्ही आता कसारा घाट चढतोय. श्री साई अमन मित्र मंडळ असं आमचं पदयात्री मंडळाचं नाव आहे. तर हे पालखी प्रमुख आमचे पै साईराम. तुमचं किती वर्षाचा प्रवास आहे तुमचा पदयात्री? 25 वर्ष पूर्ण केले आणि हा 26 वर्ष. 25 वर्ष. 26 प्रवास करतोय.
खरंच पदयात्रा एक अनुभव आहे, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला देखील आनंद भेटेल. मी चाललोय बाबांच्या भक्तांसोबत साईंच्या भेटीला. बोला ओम साईराम. तर आमचे माऊली आहेत भीम बिराजदार. तर आता आम्ही कसारा घाटात आहे. तर एक कसारा घाटासाठी एक ते आता आमच्यासाठी एक गाणं गाणार आहेत. कसारा घाटात आईलो रे, वाटवळणाची घाट आहे रे. कसारा घाटात आईलो रे, वाटवळणाची घाट आहे. कुठली घाटात गार गार हवा, घाटात गार गार हवा. एवढा निरोप द्यावा साई देवा, एवढा निरोप तुम्ही द्यावा, तो शिर्डीचा साई देवा. ओम साईराम. आम्ही अर्धा कसारा घाट चढलोय. अर्धा नाही म्हणजे अजून आम्ही चालतोच आहे. आमची आरती मंडळी इथे येऊन बसलेली आहे. मामा ची आरती मंडळी येऊन इथे बसलेली आहे. आमचे हे साई सेवक जे सगळ्यांना पाणी देत आहेत ते पण इथे येऊन थांबलेले आहे. तर आम्ही जरा पाणी पिऊया. अहो बोला ना परत एकदा बोला. एक बारी खाय नाही तर दोन बारी खाय, दोन बारी खाय नाही तर बार बारी खाय. मावा कुल्फी खाई, बाई शिर्डीला जाई. बाई शिर्डीला जाई. चला आम्ही पण आता मावा कुल्फी खातो. आता आम्ही कसारा घाट मध्ये. तर आम्ही आता कुल्फी घेतोय. त्यांच्याकडे स्कॅनर नाही, आता कॅश आम्ही सोय करतोय. कुल्फी घेतली आहे, मँगो कुल्फी घेतली आहे. निलेश जे आता कसारामध्ये आम्हाला खाली जॉईन केले पाहिजे. केशव इथे बसलेला आहे, कुल्फी खातोय. भीम पण आहे. आम्हाला साईराम भेटले पदयात्रेमध्ये दुसऱ्या मंडळाचे, ते आम्हाला पाणी देत आहेत. तर बघा इथून पाणी पण घेतलं आहे साईरामाने, पाणी पण घेतलं. धरली र आज धरली या शिर्डी गावाची वाट र. माग राहील कसारा घाट र, माझ्या साईचा भारी घाट. माग राहील कसारा घाट र, माझ्या साईचा भारी घाट र. ओम साईराम. तर आम्ही आता कसारा घाट पार केलेला आहे. तर आता आम्ही घाटन देवीच्या इथे थांबणार आहे थोडं 5-10 मिनटं. त्यानंतर तिथूनच 5 ते 10 मिनटावरती आमचं जेवणाचा हॉल्ट असणार आहे. तर आता इथून जवळजवळ 1 किलोमीटर आहे. तर घाटनदेवी आईचं मंदिर येणार आहे. घाटनदेवी माता देवी इथं आलो, पोचलेलो आहे.
मंडळी बाकीचे बसलेले इकडे. ओम साईराम. मित्रांनो, तर आताच आम्ही घाटनदेवी मातेचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता इथे थोडं विश्रामासाठी थांबलो आहे. आता इथून पुढे 2 किलोमीटर आमचा हॉल्ट आहे. तिथे जाऊन फ्रेश वगैरे होणार, आंघोळ वगैरे करणार, जेवण वगैरे करणार, थोडा आराम करून मग 4 वाजता तिथून पुढे निघणार. 4-4:30 वाजता परत तिथून पुढच्या प्रवासासाठी निघणार. भेटू आपण आता पुढे. ओम साईराम. जय साईराम. आता आम्ही आईचं दर्शन केलेलं आहे. तर आता दरवर्षीप्रमाणे आम्ही आता उसाचा रस पिणार आहे इकडे. आमची आरती मंडळी इकडेच आहे. ऑलरेडी पहिल्याच बसलेले आहेत सगळे. ओम साईराम. तर आता आम्ही आईचं दर्शन घेऊन निघालो आहे आमच्या जेवणाच्या हॉल्टसाठी. तर आता इथून जवळजवळ 5 ते 10 मिनिटाचा आहे हॉल्टवर. तर आता आम्ही ज्यूस वगैरे पिलं आहे, गोळा खाल्ला, काकडी खाल्ली आहे, सगळं आता खाल्लं. आता जाऊन आंघोळ वगैरे करणार, फ्रेश होणार, त्यानंतर जेवणार आणि थोडा आराम करणार. तर हॉल्टवर भेटूया आता. बघूया आता कसं हॉल्ट आहे आपला, आता काय सोय आहे तिकडे. जय साईनाथ. तर आता आम्ही आता जेवणाच्या हॉल्टवर पोहोचलेलो आहे. 10-15 मिनटं झाले आहे चालत होतो. तर आता आम्ही दुपारच्या जेवणाच्या हॉल्टला पोहोचलो आहे. रथ दिसला आमचा, तेच खाली हॉल्ट आहे. मस्त आंघोळ व्ह्यू बघा, खूप छान आहे. बॅग ठेवलेले आहेत. आपले कुठे बॅग आहेत ते आम्ही शोधतो. ती ताडपत्रीनी बॅग कुठे आहे. तर आम्ही आता हे बघा इथे जेवणाची तयारी चालू आहे. पुरी भाजी वगैरे आहे स्पेशल. वेगळं दुपारी जेवताना. आराम तुम्ही बघू शकता. आज दुपारचा महाप्रसाद इथे. आता आम्ही सगळे जेवायला बसलोय आणि सोबत माझे सगळे साईबंधू आहेत इथे. अंकित भाऊ आहेत पण आहे आणि मी पण आहे. आता जेवून घेतो, मग भेटू आपण. निघायची तयारी चालू आहे संध्याकाळची हॉल्टवरून. चालू आहे. जय साईनाथ. शुभ संध्या. आता आम्ही दुपारच्या हॉल्टवरून निघतोय जेवून संध्याकाळच्या हॉल्टसाठी. तर आता किती वाजले? आता वाजले 4:30 म्हणजे 4:20 झाले. आता बघूया आम्ही संध्याकाळच्या चायच्या हॉल्टवर किती वाजता पोहोचतो, तर किती वाजता आणि आम्ही किती आरामात वगैरे चालतोय. चला चला. साईराम. चला. जय साईनाथ. तर आम्ही 4:30 वाजता निघालो होतो. आता वाजलेत 5. हॉल्ट आमचा आहे 7 किलोमीटरवर. एक टोल नाका आहे, त्याच्या पार करून आमचा हॉल्ट आहे. तर आता थोडं ऊन आहे, पण जरा उन्हातून चालायला म्हणतो. ठीक आहे, चालतं आहे. तर भेटूया आम्ही चायच्या हॉल्टला, या फिर मध्ये कुठे आम्ही नाश्ता केला तर तिकडे आम्ही थांबल्यावर आपण तुम्हाला. हे बघा, हा गोठी गाव जे आहे 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर म्हणजे आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे. तर आता आम्ही तिघं एकत्र होतो, मी, निलेश आणि भीम. तर गुरु आणि केशव आणि साई. तर आता आम्ही त्याला आवाज दिला त्यासाठी थांबलेत. निलेश हा येणार नव्हता, तो कसारून आलाय कारण की आम्ही त्याला फोर्स केलं त्यासाठी आलाय. तो आमचा मान ठेवला त्यांनी, नाही तो आला नसता. तो आल्यापासून जरा आमचा वेळ कसा जातो ते आम्हाला पण कळत नाही. थोडं मनोरंजन आहे तो. बरं की चालताना थोडा आम्हाला आम्ही 5 जणच होतो.
जोपर्यंत निलेश आल्या तोपर्यंत आमचं मनोरंजन थोडं वाढत चाललेलं आहे. पाणी पियायला थांबलो आहे तर सगळ्या साईरामांना ताण लागले. येतात सगळे साईराम हळूहळू चालत. अजून 3 किलोमीटर आमचा चायचा हॉल्ट राहिलेला आहे. तर इथे भेलवाले दिसत आहेत. तर आता आम्ही ओली बेल खातो सगळे मिळून. इथेच आहेत पाठी बेल. तर आता आम्ही ओली बेल खाणार आहोत. अजून हॉल्ट खूप बराच लांब आहे. पालखी पोचली असेल पण आता आम्हाला भूक लागली आम्ही म्हणून बेल खातोय. मसाला पुरी बनवा. ही मसाला पुरी अजून एक प्लेट मसाला पुरी आणि पहिली वर्षी कमी देतात. मागच्या वर्षी असं खूप चाललाय. आता आम्ही भेल वगैरे खाऊन चाय पिणार आहे. गुरु आता आपल्याला सगळ्यांना चाय देतोय. पहिला घ्या चाय घ्या. चायचा स्वाद घ्या. तर फायनली आम्ही आमच्या संध्याकाळच्या नाश्त्याच्या हॉटेलला पोहोचलेलो आहे. संध्याकाळी मी 4:30 वाजता निघालो तर आता 7:30 वाजलेले आहेत. मला 3 तास लागलेत हॉटेलला पोहोचायला. तर आता आम्हाला नाश्ता भेटला आहे कटलेस. बघा इथे गडबड चालू आहे. बेल वगैरे खाऊन पण यांची गडबड चालू आहे. तेव्हा यायचं ना रील काढायला किती मेहनत. एवढ्या दिवसातून आज पहिल्यांदा आम्ही पालखीसोबत पोहोचलेलो आहे. कारण की ते पण नाचत फुल जल्लोषात. आता तुम्ही ब्लॉगमध्ये बघायलाच असाल. तर आज आम्ही पहिल्यांदा पालखीसोबत पायाचं दुखणं पण कळलं नाही की काय दुखत आहे. आता जाणवत आहे. ते उद्या समजेल. ते आता उद्या सकाळी आम्हाला चालताना समजेल. खूप एन्जॉय केला. चला जय साईनाथ. जय साई.
जेवण आमचं एकदम पद्धतशीर जलेबी सोबत टाकाटाक रेडी आहे. सगळं जलेबी एकदम स्वीट मस्त वेगळी. हनुमान मंदिरमध्ये आमचा दिवस आहे आज रात्रीचा. खूप छान मंदिर आहे. चला शुभरात्र. तर भेटूया आता उद्या सकाळी.